नमस्कार, मी विशाल परदेशी. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष शोमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. नेहमीच या स्पेशल शोमध्ये आपण काही स्पेशल रिपोर्ट बघत असतो आणि आज देखील ते आपण बघणार आहोत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याचं एक नवं षडयंत्र उघडकीला आलंय. एलओसी लगत पीओकेतील नागरी वस्तीत आता पाकिस्तानी सैन्याकडून छावण्या उभारल्या जातात आणि त्यासाठी पीओकेतील नागरिकांच्या जमिनीवर अनधिकृतपणे कब्जा देखील केला जातोय. पॅलेस्टाईनमधील हमासच्या धर्तीवर पाकिस्तानी सैन्याकडून ही खेळी केली जाते. पाहूया पाकिस्तानचा हा हमास पॅटर्न. ये देखें जनाब, वीडियो बनाने का मकसद ये था कि ये मशक़ें कोई जा रही हैं फ़ौज की. पीओके मध्ये सक्रिय इम्रान सरकारची कब्जा कंपनी. स्थानिकांची जमीन हडपण्याचा प्रयत्न. इम्रान सरकारचं हमास पॅटर्न उघड. पाकिस्तान तसंच पीओके अर्थात पाकव्याप्त काश्मीर सरकारकडून स्थानिक जनतेवर सतत अन्याय केला जातोय. पीओकेतील जनतेला दहशतवादाच्या खाईत ढकलण्याचं काम पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारकडून केलं जातंय आणि ही बाब आता जगापासून लपून राहिली नाही. पाकिस्तान आणि पीओके सरकारनं इथल्या जनतेला बळीचा बकरा बनवलाय. त्यासाठी इम्रान खान सरकारनं एक षडयंत्र आखल्याचं आता उघड झालंय. ये देखें कि कैसी बदमाशी मचाई हुई है, ये कौन सी मशक़ें हो रही है. भारत और पाकिस्तान के बीच हुए सीज फायर एग्रीमेंट के बाद से भले ही एलओसी पर शांति हो, लेकिन पाकिस्तान की बुज़दिल फौज अपनी हरकतों से बाज नहीं आ रही है. बाजवा ब्रिगेड सीज फायर का भी फायदा उठाने की कोशिश में जुटी हुई है. पाकिस्तान की सेना ने पीओके में रहने वाले लोगों को रक्षा कवच के तौर पर इस्तेमाल करने के लिए एलओसी से सटे इलाकों में बंकर और कैंप तैयार कर रही है. खुद पीओके के रहने वाले एक शख्स ने वीडियो बनाकर पाकिस्तान की सेना की इस कायराना हरकत की पोल खोल दी. पीओकेतील इम्रान खान सरकारची लबाडी आता उघड झाली आहे. तसंच हमास पॅटर्नचाही पर्दाफाश झालाय. इम्रान खान सरकारकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये कब्जा करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याचा एक ताजा व्हिडिओ समोर आलाय. त्यामुळे इम्रान खान आणि पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांचंही पितळ उघड पडलंय. अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. तमाम फेसबुक फ्रेंड को बहुत बहुत सलाम. ये देखें जनाब, वीडियो बनाने का मकसद ये था कि ये मशक़ें कोई जा रही हैं फ़ौज की. आप देखें कि ये मेरा भाई का घर है और ये सामने पोस्ट होती है या क्या होता है इनका टेंट वगैरह, ये लगा हुआ है. और ये आप देख सकते हैं ये डिश पीपीआर की फिटिंग, आगे वाश बेसन और बाथरूम का इंतज़ाम किया हुआ है इन्होंने अंदर, और पूरे डिटेल में सब कुछ रहने का बंदोबस्त किया है हमारी ज़ाती मलकियत में. और इसके साथ ज़ाती मलकियत में ये एक और टेंट लगा हुआ है और ये भी ज़ाती मलकियत में टेंट लगा हुआ है और ये भी ज़ाती मलकियत में टेंट लगा हुआ है और साथ में ये 4 टेंट. पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ तयार केलाय. पाकिस्तानी सैन्यानं आपल्या भावाच्या जमिनीवर अवैधपणे कब्जा केल्याचा आरोप या व्यक्तीने केलाय. पाकिस्तानी सैन्यानं तिथं 4 तंबू टाकल्याचं या 2 मिनिटाच्या व्हिडिओत पाहायला मिळतंय. तसंच तंबू बाहेर टीव्हीची एक डिश आणि वॉश बेसिंगही आढळून आलंय. की बैक साइड पे हैं 4 टेंट और लगे हुए हैं. जब मेरी इनसे बात हुई तो इन्होंने बोला जी कि हम 2 दिन में चले जाएंगे. फिर मैं आया, फिर मैं वापस गया इनके पास, काफ़ी देर इनसे बात होती रही. इन्होंने कहा कि 5 दिन में चला जाएंगे. बात यह है कि जाने या न जाने की बात अलग है, लेकिन इनसे मैंने पूछा कि वो किसकी इजाज़त से आपने लगाया. ये ज़ाहिर है हमारी ज़ाती मलकियत है. तो इनके पास कोई जवाब नहीं था और लिहाजा ये देखें
ये सीधी सीधी बदमाशी हो रही है। और ये साथ में ज़ाहिर है यहाँ मोहल्ले वाले होते हैं और लड़कियाँ, बुज़ुर्ग, औरतें, बच्चे सब यहाँ से गुज़र होता है। और सुना है कि सुबह सुबह ये यहाँ खड़े होके जो है ना गुस्ल करते हैं और सरेआम गुस्ल करते हैं। ये साथ खड़े होके ये इस जगह पे ये गुस्ल करते हैं। तो ये देखें कि कैसी बदमाशी मचाई हुई है। व्हिडिओ तयार करणाऱ्या पीओके मधील या व्यक्तीने पाकिस्तानी सैन्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना कोणीही दाद दिली नाही। यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे आणि ती म्हणजे पाकिस्तानी सैन्यानं त्या जमिनीवर अवैधपणे कब्जा केलाय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ पीओकेतील रावलाकोट सेक्टरच्या तोलीपीर तालुक्यातील असल्याचं बोललं जात आहे। हा परिसर एलओसी लगत आहे। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख बाजवांच्या सैन्यानं आता एलओसी लगतच्या परिसरातील जमिनीवर अवैधपणे कब्जा करण्यास सुरुवात केली आहे। पाकिस्तानी सैन्याकडून ढाल म्हणून त्याचा वापर करण्याची शक्यता वर्तवली जाते। पाकिस्तानकडून पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेवर आजवर अन्याय, अत्याचार करण्यात आला आणि आजही तो सिलसिला कायम आहे। पाकव्याप्त काश्मीरमधील जनता याविषयी काय म्हणते ते कान देऊन ऐका। पाकिस्तानी सैन्याकडून आपल्या जमिनीवर अवैधपणे कब्जा केला जात असून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला है। हमास वाला काम कर रहे हैं कि हम लोगों को ह्यूमन शील्ड बना रहे हैं। जिस तरह हमास गाज़ा में उन्होंने फ़लस्तीनियों को ह्यूमन शील्ड बनाया हुआ है, ये तो हमारे घरों में, देहातों में जो है, घरों के अंदर और हमारी ज़मीनों के ऊपर ये टेंट लगा रहे हैं ना। ये देखिए आप वीडियो, इसमें देखें, ये किसी ने भेजी है मुझे, बड़ी बहादुरी की है उसने। तो ये देखिए आप, डिश भी लगी हुई है और हमारी औरतें वहाँ से गुजरती हैं और ये नंगे होकर वहाँ नहाते हैं। कितनी बेशर्मी की बात है। वैसे इनको शर्म नहीं आती बिल्कुल। पीओके मध्ये पाकिस्तानी सैन्याकडून ज्या दबाव तंत्राचा वापर केला जातोय त्याचा संबंध पॅलेस्टाईन मधील कट्टरवादी संघटना हमासशी असल्याचं बोललं जातं। पॅलेस्टाईन मध्ये हमासकडून नागरी वस्तीचा ढाल म्हणून वापर केला जातो। आता तोच कित्ता पाकिस्तान सैन्याकडून पीओकेत गिरवला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। पीओकेतील जमिनीवर कब्जा करण्याचा प्रकार त्याचाच एक भाग असल्याचं बोललं जात आहे। पाकिस्तानी सैन्याकडून पीओके मध्ये सैन्यासाठी छावण्या उभारल्या जातात। विशेष म्हणजे हा परिसर एलओसी पासून अगदी जवळ असून निवासी परिसरात या छावण्या तयार केल्या जातात। भारतीय सैन्याला डिवचण्यासाठी पाकिस्तानकडून ही खेळी केली जाते। या सैन्य छावण्यांवर भारतीय सैन्यानं कारवाई केल्यास त्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचा बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि नेमकं हेच पाकिस्तानला हवंय। पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांचा बळी गेल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानकडून त्याचं भांडवल केलं जाणार आहे। ये बहुत शर्म की बात है कि पाकिस्तानी सेना सिविलियंस को ढाल की तरह इस्तेमाल करी। आज की बात नहीं है, बहुत पुरानी बात है। जो जिस तरह के वेपन सिस्टम है उसके द्वारा पिन पॉइंट बर्बादी की जा सकती है। वो जहां भी होंगे, गांव के बीच में होंगे तो आसपास के 3 घर बचे रहेंगे और इनका जो मोर्चा है वो खत्म कर दिया जाएगा। हा व्हिडिओ 2 वर्षांपूर्वीचा आहे। काही परदेशी पत्रकार आणि राजकारण्यांना घेऊन पाकिस्तानी सैन्याच्या अधिकाऱ्यांनी हा दौरा केला होता। पाकिस्तानी सैन्याच्या कुरापतीला भारतीय सैन्यानं त्यावेळी सडेतोड प्रत्युत्तर दिलं होतं आणि त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। पण आता पाकिस्तानी सैन्याचा डाव उघडकीस आलाय। पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं नागरी वस्तीत छावण्या उभारण्यास सुरुवात केल्याचं उघड झालंय। हमास वाला काम कर रहे हैं कि हम लोगों को ह्यूमन शील्ड बना रहे हैं। जिस तरह हमास गाज़ा में उन्होंने फ़लस्तीनियों को ह्यूमन शील्ड बनाया हुआ है, ये तो हमारे घरों में, देहातों में जो है, घरों के अंदर और हमारी ज़मीनों के ऊपर ये टेंट लगा रहे हैं ना। ये देखिए आप वीडियो, इसमें देखें, ये किसी ने भेजी है मुझे, बड़ी बहादुरी की है उसने। तो ये देखिए आप, डिश भी लगी हुई है और हमारी औरतें वहाँ से गुजरती हैं और ये नंगे होकर वहाँ नहाते हैं। कितनी बेशर्मी की बात है। वैसे इनको शर्म नहीं आती बिल्कुल। इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षादरम्यान हमास संघटनेनं अशाच प्रकारे मानवी वस्तीचा ढाल म्हणून वापर केला होता।
हमासने इस्रायलवर रॉकेट हल्ला केला होता। प्रत्युत्तर दाखल इस्रायलने केलेल्या प्रतिहल्ल्यात पॅलेस्टाईनमध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला। इकडे पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांवर पाकिस्तानी सैन्याकडून अनेक अत्याचार केले जात आहेत। स्थानिक नागरिकांच्या अधिकाराचं हनन केलं जात आहे आणि त्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवलं जातं। ये देखें जनाब, ये वीडियो बनाने का मकसद ये था कि ये मशकें कोई जा रही हैं फौज की। आपण पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेचे हितचिंतक असल्याचा दावा पाकिस्तानकडून नेहमीच केला जातोय, पण आता पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेनं पाकिस्तानचा डाव ओळखलाय। म्हणूनच पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेनं अन्यायाविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि यानंतर स्पेशल रिपोर्ट बुलेटिन मध्ये वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक नंतर आपण बघणार आहोत कॅनडातलं निठारी कांड। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये ब्रेक नंतर आपण बघणार आहोत कॅनडातील निठारी हत्याकांड। हो, निठारी हत्याकांड, तेही कॅनडात। तसं घडलंय। 2006 साली निठारी हत्याकांडामुळे देश हादरून गेला होता। तसंच एक हत्याकांड कॅनडात उघडकीस आलंय। कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रदेशातील एका शाळेत चक्क दफनभूमी आढळून आली। त्यामध्ये तब्बल 215 विद्यार्थ्यांच्या कबरी आढळून आल्या। त्या मुलांचा मृत्यू कसा झाला, त्यांना शाळेच्या आवारात का दफन करण्यात आलं होतं, त्यांच्या मृत्यूची माहिती आजवर का दडवण्यात आली होती, या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। कॅनडाच्या इतिहासातील भीषण सत्य। शाळेत आढळलं स्मशान। शाळेच्या आवारात 215 मुलांच्या कबरी। कॅनडातील निठारी हत्याकांड। दोन 2006 सालच्या निठारी हत्याकांडामुळे देशात एकच खळबळ उडाली होती। पण भारतापासून हजारो किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या कॅनडातही अशाच एका हत्याकांडाचा उलगडा झालाय। हे प्रकरण उघड झाल्यानंतर अवघं कॅनडा हादरून गेलं। कॅनडाच्या आजवरच्या इतिहासातील ही सर्वात भयंकर घटना मानली जाते। हा सगळा प्रकार अंगाचा थरकाप उडवणारा आहे। कॅनडाच्या पश्चिमेला ब्रिटिश कोलंबियाचं हे कॅम्पलूप्स इंडियन रेसिडेन्शियल स्कूल आहे। सध्या ही शाळा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे। या शाळेच्या आवारात 1-2 नव्हे तर तब्बल 215 मुलांचे मृतदेह दफन करण्यात आल्याचं उघड झालंय। या मुलांचं वय 3 वर्षांच्या आसपास असल्याचं सांगितलं जात आहे। धक्कादायक बाब म्हणजे मुलांचे मृत्यू दडवण्यासाठी शाळेच्या आवारातच त्यांना दफन करण्यात आलं होतं। जगाला याची खबर लागू नये यासाठी ही सगळी खबरदारी घेण्यात आली होती। एवढ्या मोठ्या प्रमाणात मुलांचा मृत्यू होऊनही कॅम्पलूप्स इंडियन रेसिडेन्शियल स्कूलच्या जुन्या कागदपत्रात याची नोंद करण्यात आली नव्हती। What we know is that the discovery in Kamloops is part of a larger tragedy, and that from coast to coast to coast, many children forced into the residential school system disappeared without a trace. We know that the harm caused by the legacy of these institutions plays out today in the intergenerational trauma so many families must deal with. And we know that Indigenous peoples still face racism,
systemic discrimination, and unacceptable injustices. 1890 ते 1969 दरम्यान कॅम्लूप्स इंडियन रेसिडेन्शियल स्कूल हे कॅनडातील सर्वात मोठं निवासी स्कूल म्हणून ओळखलं जात होतं. कॅनडातील ट्रूथ अँड रिकाउन्सिलिएशन कमिशनच्या अहवालानुसार 1890 ते 1969 म्हणजे जवळपास 79 वर्ष कॅम्लूप्स इंडियन रेसिडेन्शियल स्कूलमध्ये कॅनडाच्या इन्युईट आणि मेटीस समुदायातील जवळपास 1.5 लाख मुलांना जबरदस्तीने भरती करण्यात आलं होतं. या सर्व मुलांचं धर्मपरिवर्तन करणं हा यामागचा उद्देश होता. या शाळेतील मुलांवर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. ही मुलं सॅलिश ही त्यांची मातृभाषा बोलायची, पण त्यांना आपल्या मातृभाषेतून बोलण्यावरही बंदी घालण्यात आली होती. सूचना न ऐकणाऱ्या मुलांना मारहाण केली जात होती, तसंच त्यांना शिवीगाळही केली जायची. एका अहवालानुसार या शाळेतील जवळपास 6000 मुलांचा मृत्यू झाला होता. ट्रूथ अँड रिकाउन्सिलिएशन कमिशनने 2016 मध्ये या शाळेतील मुलांचा छळ झाल्याचं आपल्या अहवालात नमूद केलं होतं. तर 2008 मध्ये तत्कालीन कॅनडा सरकारने संसदेत या प्रकरणी माफी मागितली होती. एवढंच नव्हे तर सरकारने शाळेतील मुलांचं शारीरिक आणि लैंगिक शोषण झाल्याचं मान्य केलं होतं. 1890 ते 1969 पर्यंत कॅथलिक चर्चकडून कॅम्लूप्स स्कूलचं संचालन केलं जात होतं. पुढे कॅनडा सरकारने या शाळेच्या संचलनाची जबाबदारी आपल्या हाती घेतली होती. 1978 मध्ये कॅम्लूप्स इंडियन रेसिडेन्शियल स्कूल कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एका शाळेच्या आवारात एवढ्या मोठ्या प्रमाणात मुलांच्या कबरी आढळून आल्यामुळे कॅनडात एकच खळबळ उडाली आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी या प्रकरणी दुःख व्यक्त केलेलं आहे. तसंच कॅनडाच्या इतिहासातील ही सर्वात भीषण आणि वेदनादायी घटना असल्याचं त्यांनी म्हटलंय. Saying sorry for the tragedies of the past is not enough. It is not enough for the children who died, for the families, or for the survivors and communities. Only with our actions can we choose a better path, and that is what our government will always try to do. ब्रिटिश कोलंबियाच्या फर्स्ट नेशन समूहाचे प्रमुख रोसेन कॅसमीर यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात या शाळेच्या आवारात रडारच्या मदतीने शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. यामध्ये जमिनीत दफन असलेल्या मुलांच्या कबरींचा शोध लागला. या पार्श्वभूमीवर इन्युईट आणि मेटीस समुदायाच्या नेत्यांनी कॅनडातील सर्व निवासी शाळांची तपासणी करण्याची मागणी केली आहे. ठिकठिकाणी अशा प्रकारे मुलांचे मृतदेह दफन केले गेले असावेत असा संशय त्यांनी व्यक्त केला. सध्या रॉयल ब्रिटिश कोलंबिया म्युझियम मधून मुलांच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेतला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्यामुळे भूतकाळात काही घडलेलं असेल, मग तो रक्तरंजित इतिहास का असेना, कधी ना कधी वर्तमानात तो उघड होतोच. यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.